तर आम्ही काल काढला होता गहू मस्त आम्ही करून वगैरे घरी घेऊन आलो रानामध्ये. तर आज आम्हाला काढायचा होता हरभरा. तर शेतातला आम्ही वाळलेला हरभरा काढून घेतला. त्याच्यानंतर उपनेरवाल्या काकांना बोलवलं तर ते आले आणि त्याच्यानंतर आम्ही ते पण आज करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता सगळ्या रानातला बाहेरच्या एका दुसऱ्या शेतात काढून घेतलाय. उपनेर पण आलेला आहे. तर पाहू शकता त्या साईडला खूप जास्त आभाळ आलं होतं, त्यामुळं आम्हाला करायचं होतं. आम्हाला परत झाकून ठेवायचा नव्हता, पटकन करून घरी घेऊन जायचं होतं. पाहू शकता एका साईडला बिलकुल आभाळ नाही आणि दुसऱ्या साईडला खूप जास्त आभाळ होतं. त्या साईडला पाऊस पण पडला, पण इकडे यायच्या आधी आम्ही पटकन करून घेतलेला इथं हरभरा. वारं पण खूप सुटलं होतं, त्याच्यामुळं ते प्रत्येक वेळेस तोंडावर वगैरे त्याचे हरभऱ्याचे जे कण आहेत ते उडून येत होते आणि कधी पण एका वेगवेगळ्या साईडला त्याचा वाऱ्याची दिशा बदलत होती. तर अशा प्रकारे आम्ही हरभरा करून घेतला घाईघाईमध्ये. बाकीचा झाला तो नंतर करायचा आहे, तो अजून केलाच नाही आम्ही. तर बरेचसे ह्याच्यामध्ये नाही का खडे पण आलेले होते, तर नंतर आपल्याला तर नेसायचं आहे. तर पाहू शकता बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे. पाऊस यायच्या गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू वीडियो। तो आज की गुड मॉर्निंग होती है गांव में और गर्मी चल रही है। गांव की सबसे पहली मस्त चीज़ क्या है? नारियल पानी। तो अभी पापा काट रहे हैं नारियल, ये काट रहे हैं इधर नारियल पानी। ये देखो, दिखाओ 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 दिखाओ, इनको बोलते साइड साइड, इनको क्या बोलते हैं? मलाई। हाँ सॉरी, मलाई है। नारियल नारियल उधर मलाई, एक नारियल काट दिया और उसकी मतलब इतनी मस्त एकदम उसकी मतलब कि एकदम मोटी लेयर आ चुकी है। और इधर नारियल का पानी और इसका नारियल पानी इसमें निकाल चुके, 2 नारियल का पानी और इसमें भी निकालेंगे। चाहिए अब इसको थोड़ा गंदा है, हम इसको ऐसे छानेंगे, इसको जो गंदा है ये हम ऐसे खाएंगे, मतलब खाएंगे और पिएंगे दोनों भी। और ये तो नारियल पानी, इतने सारे नारियल हैं इतने नहीं हमारे, देखो इतना पूरा बड़ा सा खेत है उधर, देखो इतने सारे नारियल है। और पास जाकर दिखाते होगा, इतना छोटा पर ये इतना बड़ा, इसके पीछे आम का, अनार का, सेब का, जामुन का, फिर उस साइड नारियल, बहुत सारे ऐसे फ्रूट्स और मतलब बहुत सारे फ्रूट। हम ना इधर ज़्यादा वेजिटेबल्स नहीं लगाते, हम इधर ज़्यादा फ्रूट्स लगाते हैं। वेजिटेबल्स हम उस साइड लगाते हैं क्योंकि उसमें हमें ज़्यादा स्पेस मिलती है, हमें वेजिटेबल्स ज़्यादा चाहिए होते हैं, हम वेजिटेबल्स कैसे बेचते हैं। पापा ने मलाई निकाली है। श्री देखो हमारा बाहुबली कैसे उठा रहा है, पापा का हेल्प कर रहा है ना। ओ श्री दबा खा रहा है श्री, मलाई नहीं पाहिजे, उसको जूस पसंद है वैसे वाला पानी, नारियल पानी वैसे फटाफट पीते हैं ना। फिर आ आ आ उसको जूस आकर वो टेस्ट कर रहा है पहले पहले। पसंद आ गया। तो कैसे लोणचं जब खाता था मुंह कैसे करता है ऐसा। ये श्री शिकार के लिए पहले धीरे धीरे से जाना और फिर शिकार ले लेना। सोसाइटी में वो ना क्या करते हैं, कबूतर कभी उसको दिखते ना बहुत सारे, तो उसकी वजह से भागता रहता है और उड़ जाते हैं, तो उससे पीछे भागता है, फिर वापस से भागता है। स्माइल करा, हसा थोडं। देवास कसं करताय श्री कसं बसला तिच्यावर
आईस्क्रीम. श्री आईस्क्रीम खाते. आईस्क्रीम कोण खाते पिल्लू? ह्याचं काढलं आईस्क्रीम खायचं. श्री आइसक्रीम मम्मा दे ना. वाह कितनी प्यारी प्यारी आइसक्रीम है मेरे बेबी को. बेबीचं तोंड बघा किती गंद झाले. पावडर खेळून आला असता तू. दादाने तू पावडर लावली ना. ओ माय गॉड, ये है असली आइसक्रीम. अर्धी वाश. ताट दे ना बाळा. कोणती प्लेट आणली? हे तुला आईस्क्रीम तुला. अरे दे ना. माझी प्लेट खराब होईल मग त्याच्यात खायचं नाही का तुला. शहाणी. रामफळ कापायची वेळ आली एवढं मोठं पाहून. सुनो तशीची आईस्क्रीमच बनव. काल काढून आणली ती. काल काहीच नव्हते. अरे अजून काढायला जावं लागणार आहे. मम्मा आईस्क्रीम बघितलं काय खायचं तुला आईस्क्रीम. पिल्या अरे काय अवतार केलाय. अरे तू पावडर एवढी कस काय ओतून घेतली अंगावर. तुम्ही दोघांनी पावडर खेळली का. आज अचानक निघालो जामखेडला. कारण जामखेडला राहत आहे माझी चुलती आणि त्यांच्या तिला झालेला आहे नातू. म्हणजे चुलत भावाला मुलगा झाला आहे. त्याला जायचं होतं भेटायला. बरेच दिवसापासून जायचं म्हटलं पण सुट्टीला आल्यावर टाईमच भेटत नव्हता. त्यामुळे ह्यावेळेस निघालो. आणि नेमका शनिवार असतो बाजार. तर शनिवार असतो बाजार आणि तिथं गर्दी पण खूप जास्त असते. पण आम्ही जाणार होतो साईटनीच. त्याला म्हटलं जाऊयात. बरेच दिवस झालं जायचं चाललं होतं. तर फायनली आज आम्ही चाललो होतो. उद्या यांना ड्युटीला पण जायचं होतं. त्याच्यामुळे घाई गडबडीत संध्याकाळी म्हणजे 3-4 वाजता निघालोत घरातून. तर म्हटलं चला जाऊयात. आता बऱ्यापैकी रस्ते वगैरे व्यवस्थित झालेले आहे जामखेडमधले. म्हणजे काम वगैरे चालूच आहे. तर 1 वर्ष झालं असेल मी इकडं जामखेडला आलेली. त्यावेळेस खूप जास्त खड्डे होते. तर आता बऱ्यापैकी रस्ते झालेले आहेत. ज्याला कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. पाहू शकता रस्ता कसा आहे. आणि बाजार पण लागलेला होता. थोडीफार गर्दी होती पण आतमध्ये बाजार आहे. साईडला सकरो टरबूज खरबूज यांच्या गाड्या वगैरे लागल्या होत्या. द्राक्षे वगैरे. तर तिथून आम्ही बरेचसे फ्रूट वगैरे खरेदी केले. घरी पण घेऊन जायचे होते. त्यामुळे उद्याच्या ह्यांना टाईम नव्हता. कारण संडेला आष्टीचा बाजार असतो त्यामुळे. तर उद्या ह्यांना सुट्टी नव्हती. ते जाणार होते ड्युटीला. अरे बाजार आम्ही निघालो होतो इथं चुलतीच्या घरी सगळं घेऊन वगैरे. शेतकऱ्याचाच माल घ्या आपल्या डायरेक्ट. ह्याचे अंगूर बिंगूर घ्या. 1 किलो अंगूर घ्या. लालपरी एचोळे एचंबोरा. बाजार तिकडं असतो आतमध्ये ना. ते कपड्याच्या दुकानात बघत तिथं वाटलं तिथं गाड्या उभ्या आहेत का. तिथूनच घ्यायला सोपं आहे ना. ती शेतकऱ्याच्या ह्याच्यातून. मेथीची भाजी महाग असन. हा नको बसायला. मग किती जा रहे हो. इकडे कुठे चालला तुम्ही. कुठं बसला तो श्री. गाडीमध्ये. तू गाडी चालवणार. बोलो गाडी गाडी म्हण ना. पापाची गाडी कुठे आहे. पापा गाडी 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 नौटंकी. पाणी फिनिश करा.